आजपासून महालक्ष्मी शरद सुरू झालं आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। तुमच्याच खात्यामध्ये खरं तर हे पण आहे, तुम्ही पंचायत राज्यमंत्रीसुद्धा आहात। कशा पद्धतीनं नियोजन आयोजन? आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे स्वप्न पाहिलं, देशामधली प्रत्येक महिला ही लखपती झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे। आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये होत असलेलं महालक्ष्मी सरस एक्झिबिशन काही दिवसांपूर्वी नागपूरला झालं। तिथे मला वाटतं जवळपास 14 कोटीचं टर्नओव्हर झालं। काही दिवसांपूर्वी वाशीला झालं, तिथे 24 कोटीचं टर्नओव्हर हे 10-12 दिवसामध्ये झालं। मुंबईचं एक्झिबिशन आज होतं आहे आणि ह्या वेळेला आमचं उद्देश आहे कमीत कमी 40 कोटीचं टर्नओव्हर हे मुंबईच्या एक्झिबिशनमधनं होणं अपेक्षित आहे। मला वाटतं हे वाढते आकडे हे दर्शवत आहेत की महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधनं येत असलेल्या महिला या व्यवसायाकडे वळत आहेत, त्या सक्षम होत आहेत, त्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहत आहेत। मला वाटतं ह्यापेक्षा अजून कुठली चांगली बाब होऊ शकत नाही। विशेष म्हणजे आपण जर का पाहिलं तर तरुण एंटरप्रेन्योर्स म्हणजे तरुण उद्योजका तरुणी आज व्यवसायामध्ये उतरत आहेत आणि बचत गट फॉर्म करून ते सक्षम होत आहेत। मला वाटतं आज महालक्ष्मी सरससारख्या एक्झिबिशनमधनं एक चांगलं मार्केट ग्रामीण भागामधल्या महिलांकरताच उपलब्ध होतं आहे। पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढते का? कारण 4 वर्ष चिमुळे भोरमध्ये अत्याचार झाला, लोक रस्त्यावर उतरले, आंदोलनाचा पवित्रा घेतला। आणि बघा, जी घटना घडली ती अर्थातच अनफॉर्च्युनेट आहे। अशा घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला ह्याच्यामध्ये कुठेही राजकारण होणं अपेक्षित नाही। एखाद्या व्यक्तीने जे काही घाणेरडं कृत्य केलेलं आहे 100% त्या व्यक्तीला कठोर कारवाई त्या व्यक्तीवरती होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कलिंगडबाबत जो मृत्यू झाला होता मुंबईमध्ये 4 जणांचा, त्यामध्ये पण आता नवीन माहिती येते, विषप्रयोग झाला अशी धक्कादायक माहिती समोर येते, काय म्हणाल? की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे। जे काही रिपोर्ट्स हे समोर आलेले आहेत प्राथमिकदृष्ट्या ते लक्षात येते, परंतु अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि ह्याच्यामध्ये जी काही आहे ती कायदेशीर कारवाई केली जाईल। डिजिटल मॉक ड्रिल सुरू झालेली आहे, तुम्हाला पण मेसेज आला होता का? कारण बऱ्याच जणांना मोबाईलवर मेसेज येत आहेत, वेगवेगळ्या भाषेमध्ये अलर्ट मिळतोय, काय नेमका हा सगळा प्रकार? मला वाटतं आजपर्यंत आपण सार्वजनिक ठिकाणी कुठे मॉल्स असतात किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण मॉक ड्रिल होताना आपण पाहायचो, परंतु डिजिटली देखील आपण अलर्ट राहिलं पाहिजे। त्या दृष्टीने असलेली ही कदाचित मॉक ड्रिल होती आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पॅनिक व्हायचं कुठलंही कारण नाही। जी काही ड्रिल होती ती नागरिकांना अलर्ट करण्यासाठी होती, ती आमच्यावर देखील मोबाईलवरती वाजली होती आणि मला त्या दृष्टीने आपण कुठल्याही पद्धतीचं घाबरून द्यायचं कारण नाही। म्हणजे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय की जे डिजिटल मॉक ड्रिल होतं त्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात। एकंदरीतच आता कुणाकुणाला हे मेसेजेस पोहोचत आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।